तुम्ही मुळातच दुसऱ्या कोणाचे तरी पैसे जे आहेत ते लुबाडून आणताय, कुठलंच वास्तू काम करणार नाही. तुमच्या ऑफिसमध्ये कसं आहे ते तुमचे एम्प्लॉईज टिकत नाहीयेत. कमर्शियलमध्ये आम्ही हे फार बघितलं की कॉन्स्टंट एम्प्लॉई शफल होत असतात, टिकत नाही, एम्प्लॉईज टिकत नाहीत, लॉयल्टी इश्यूज आहेत. काही ठिकाणी तर MD आणि चेअरमनच येत नाहीत ऑफिसला, त्यांचं लक्ष नाहीये, जनरल मॅनेजरच्या भरोश्यावर काम चालू आहे, कॉन्स्टंट कोर्ट केसेस आहेत. मग या सगळ्यांवरती रेमेडीज असते ना? रेमेडी सगळ्यांवर आहेत. रेमेडीज सिंपल रेमेडीज आहेत, परमनंट रेमेडीज आहेत. कारण हा प्रश्न मला बरेच लोक विचारतात, मॅडम वास्तूच्या रेमेडीज परमनंट काम करतात का? तर जे आम्ही वस्तू वापरतो, आता वस्तू म्हणल्यानंतर त्याच्यामध्ये रत्न आली, मेटल्स आले, पिरॅमिड्स आले, क्रिस्टल्स आले, सगळे काम करतात, पण प्रत्येकाची एक लाईफ असते. मग ह्या रेमेडीज तुम्हाला कॉन्स्टंट चार्ज करत राहाव्या लागतात. स्वतःचं बिहेवियर सुद्धा चेंज करणं तितकंच महत्वाचं आहे. म्हणजे तुम्ही अगदी लाखो रुपये करोडो रुपयांचं वास्तू केलं, सुपर्ब रेमेडीज वापरल्या, सगळ्या केल्या, वैदिक पिरॅमिड सगळं केलं, पण तुमचं मुळात आचरण वाईट आहे. तुम्ही मुळातच दुसऱ्या कोणाचे तरी पैसे जे आहेत ते लुबाडून आणताय, कुठलंच वास्तू काम करणार नाही.